अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग तर बघा, चैत्र महिन्यातील दर्श अमावस्या। खरं तर प्रत्येकाच्या घरामध्ये आज सकाळपासून अमावस्येच्या सेवांची सुरुवात ही नक्कीच झाली असेल, कारण ही दर्श अमावस्या जी आहे ती उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। बघा, अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे, त्यामुळे या दिवशी आपण आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी, घराची भरभराट होण्यासाठी, घरात आर्थिक प्राप्ती होण्यासाठी आणि घरामध्ये असणाऱ्या नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी आपण जे काही उपाय करू ना, ते सगळेच उपाय हे अत्यंत प्रभावी असतात। यातीलच एक विशेष महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा, अमावस्या तिथी ही स्नानासाठी, दानासाठी आणि दीपदानासाठी विशेष महत्त्वाची मानली जाते। अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही मंदिरांमध्ये बघाल, अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही मोठमोठ्या घरांमध्ये बघाल, तर असंख्य लोक जे आहेत ना, ते आपल्या घराच्या सभोवताली, घराच्या ओटीवरती, समोर किंवा देवघरामध्ये दिवे लावतात। त्याला आपण म्हणतो दीप उजळणी करतात। अमावस्या तिथी ही दीपदान करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। असं म्हटलं जातं की अमावस्येच्या दिवशी एक जरी दीपदान केलं ना, तर आयुष्यात त्याचा लाखो पटीने आपल्याला लाभ होतो। घरातील अंधार जो आहे तो दूर होतो, जीवनातील अंधार दूर होतो। आपल्या आयुष्यामध्ये जी सुखाची उजळणी आहे ती सुखाची उजळणी होते आणि आपली इच्छित जी काही मनोकामना असेल तर ती प्रत्येक मनोकामना पूर्ण होते। आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अमावस्या तिथीचा जो उपाय सांगणार आहे। बघा, हा उपाय आहे एका दिव्याचा। तुम्हाला आजच्या दिवशी एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे, दिव्याखाली या काही वस्तू ठेवायच्या आहेत आणि दिव्यामध्ये या काही वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत। या एका दिशेला लावलेल्या दिव्याने किंवा या लावलेल्या दिव्यात या वस्तू काही टाकल्याने तुमच्या घरामधील नकारात्मकता, बाधा, सगळं काही जे तुमच्या घरात वाईट असेल ते समाप्त होईल। घराची बांध खुली होईल, घरात सकारात्मकता येईल, लक्ष्मीचा जो प्रभाव आहे तो सदैव घरामध्ये सकारात्मक राहील, ज्यामुळे चहूबाजूने तुमच्या घरामध्ये पैशांचा ओघ जो आहे तो वाढत जाईल। उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, या उपायासाठी आपल्याला सायंकाळची जी वेळ आहे ही सायंकाळची वेळच लागणार आहे, म्हणजे 6:30 ते 7:30 किंवा 8:30च्या मध्येच हा उपाय आपल्याला करायचा आहे। संध्याकाळचे जे दिवे असतात हे दिवे आपण शक्यतो याच टायमात लावतो, कारण ही लक्ष्मी प्राप्तीची वेळ असते। आता याच्यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे। घरामध्ये जो कुठला दिवा असेल तो घेतला तरीही चालेल, नसेल तर तुम्ही कणकेचा अगदी दिवा बनवून घेतला तरीही चालेल। सगळ्यात अगोदर तुम्हाला एक छोटंसं भांडं घ्यायचं आहे किंवा एक छोटी प्लेट घ्यायची आहे। त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळदी कुंकू मिक्स करून ह्रीम हे एक अक्षर काढायचं आहे। आता ह्रीम का, तर ह्रीम हे शब्द माता लक्ष्मीला खेचून आणते। ह्रीम हे शब्द माता लक्ष्मीचं बीज मंत्र म्हणून ओळखले जाते। म्हणून आपल्याला हळद कुंकू मिक्स करून थोडं पाणी किंवा गंगाजल घालून ते मिक्स करायचं आहे आणि त्याने त्या प्लेटमध्ये ह्रीम हा शब्द लिहायचा आहे। याच्यानंतर याच्यावरती या प्लेटवरती तुम्हाला थोडेसे धने घालायचे आणि थोडेसे तुम्हाला तांदूळ घालायचे। दोन्ही वस्तू घालून झाल्या की त्याच्यानंतर जो कुठला तुम्ही दिवा घेतला असेल तो दिवा त्याच्यावरती ठेवायचा आहे। दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे। बघा, जी मोहरी, काळी मोहरी जी असते ही मोहरी, याच मोहरीचं तेल घालायचं आहे, कारण मोहरीचं तेल हे नकारात्मक शक्तींसाठी आणि अमावस्येच्या दिवशी मोहरीचं तेल जे आहे ते विशेष प्रभावी असतं। म्हणून मोहरीचंच तेल घाला, नसेल तर साधं तेल घाला, वरून चिमूटभर मोहरी घाला, त्यालाही आपण मोहरीचंच तेल म्हणतो। दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्याच्यानंतर या दिव्यामध्ये 2 अख्ख्या कापराच्या वड्या घालायच्या आहेत, 7 अख्खे काळे मिरी घालायचे आहेत, एक चिमूटभर हिंग आपलं असतं बघा भाजीमध्ये आपण घालतो, हे एक चिमूटभर तुम्हाला हिंग घालायचे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये एक चिमूटभर तुम्हाला हळद घालायची आहे। ह्या सगळ्या वस्तू घालून झाल्या की त्याच्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये पिवळ्या रंगाची मोहरी घ्यायची आणि या 3 बोटांनी ती मोहरी त्या दिव्यात सोडायची।
त्या दिव्यामध्ये मोहरी सोडत असताना तुम्हाला हनुमान चाळीसेचं पठण करायचंय। संपूर्ण हनुमान चाळीसा संपेपर्यंत थोडी थोडी मोहरी त्या दिव्यात अर्पण करायची आहे। मोहरी अर्पण करून झाली की त्याच्यानंतर एक मोठं असं खोलगट भांडं घ्यायचं आणि ते त्या दिव्याच्या वरती झाकून ठेवायचं। सगळ्यात आधी सांगायचं राहिलं की दिवा जो आहे तो दक्षिण दिशेला लावायचा। घराच्या आतमध्ये जो दक्षिण भाग असतो या दक्षिण दिशेलाच हा दिवा लावायचा आहे। ठीक आहे, दिव्याच्या वरती एक खोलगट भांडे ठेवायचं आणि नंतर रात्री झोपण्यापूर्वी म्हणजे अगदी 11 11:30च्या पूर्वी हे भांडं वरून काढायचं। त्या भांड्याला जी काजळी साठलेली असेल, जे काळं साठलेलं असेल ना, ते सगळं एकत्रित गोळा करायचं आणि ते एका डब्बीत भरून ठेवायचं। सगळ्यात पहिले याचा टिक्का स्वतःला लावायचा, घराच्या प्रत्येक सदस्याला लावला तरीही चालेल आणि जी राहील ती एका डब्बीत भरून ठेवायची। जेव्हाही तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडाल, जेव्हाही तुम्हाला असं वाटत असेल की मी या ठिकाणी गेलो का मला खूप नजर लागते, त्यावेळेस तो टिक्का लावायचा। जेव्हाही तुम्हाला यशप्राप्ती हवी असेल तेव्हा त्याचा टिक्का लावायचा। जिथे जिथे तुम्हाला प्रगती हवी आहे, जिथे जिथे तुम्हाला यशाची प्राप्ती हवी आहे, त्या प्रत्येक वेळी फक्त याचा टिक्का लावायचा। तुम्ही लहान बाळ जर खूप किरकिर करायला लागली त्यांना लावू शकता, मुलं खूप चिडचिड करायला लागली, सतत वादावाद घालायला लागली किंवा मुलं झट्टीपणा वाढला तर मुलांना याचा टिक्का लावा। याने मुलं शांत होतील, प्रत्येक कामात यशाची प्राप्ती होईल, प्रगती होईल, नजरबाधा इडापिडा असेल यातून मुक्तता मिळेल। बघा, आजच्या दिवशी जेव्हा तुम्ही हे एक दीपदान घरातील दक्षिण दिशेला लावाल तेव्हा पितृदोषातूनही मुक्तता मिळेल, कारण अमावस्येचा दिवस आणि दीपदान जे आहे ते पितृ ऋणातून मुक्तता मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। जेव्हा तुम्ही आजच्या दिवशी घराच्या दक्षिण दिशेला हा दिवा लावाल, दिव्याच्या खाली जेव्हा तुम्ही धन्याने तांदूळ ठेवाल त्या क्षणात तुमच्या घराकडे लक्ष्मी खेचली जाईल, कारण अक्षता आणि जे धन्य आहे ते लक्ष्मी स्वरूप समजले जातात। जेव्हा याच्यावरती हा दिवा लावून तुम्ही याच्यामध्ये हिंग, याच्यामध्ये जेव्हा तुम्ही पिवळी मोहरी घालाल, याच्यात तुम्ही कापराच्या वड्या जेव्हा घालाल, 7 काळे मिरी जेव्हा घालाल, ह्या सगळ्या वस्तू नकारात्मकता शोषण्यासाठी, इडापिडा संपवण्यासाठी, संकट संपवण्यासाठी महत्त्वाच्या आहेत। जेव्हा ह्या सर्व वस्तू तुम्ही त्याच्यात टाकाल आणि हा दिवा प्रज्वलित करून याच्यावरती खोलगट भांडं ठेवाल, तेव्हा त्या क्षणात तुमच्या घरामध्ये असणारी सगळी नकारात्मकता, निगेटिव्हिटी सगळं काही समाप्त होईल। आणि जेव्हा तुम्ही याला आलेली जी काजळी सतत तुमच्या कपाळाला किंवा मुलांच्या कपाळाला लावाल तेव्हा सगळ्या बाधांपासून तुमचं संरक्षण होत राहील। बघा, अमावस्या तिथी ही हनुमान चाळीसा म्हणण्यासाठी विशेष महत्त्वाची तिथी मानली जाते। या दिवशी असंख्य लोक जे आहेत ती आवर्जून आपल्या हनुमानांच्या मंदिरात जातात आणि तिथे जाऊन हनुमान चाळीसेचं पठण करतात। हनुमान चाळीसा हे असं स्तोत्र आहे की ते स्तोत्र वाचल्याने किती कठीण इच्छा पूर्ण होते, संकट, भूत बाधा, पिशाच्य बाधा यातून मुक्तता होते। बघा, आता या दिव्याच्या खाली ठेवलेले जे धने आहेत आणि तांदूळ आहेत त्यांचं नंतर काय करायचं, तर या दोन्ही वस्तू तुम्ही पशुपक्ष्यांना खाऊ घालू शकतात किंवा घरामध्ये एका पोटलीत बांधून म्हणजे लाल रंगाच्या कपड्यात बांधून घराच्या उत्तर दिशेलाही तुम्ही ते टांगून ठेवू शकतात। त्याचबरोबर दिव्यामध्ये घातलेल्या ज्या वस्तू होत्या, मोहरी असेल किंवा मोहरी असेल, काळी मिरी असेल किंवा मग कापराच्या वड्या असतील, हे सगळं साहित्य दुसऱ्या दिवशी काढायचं आहे, म्हणजे उद्याच्या दिवशी सगळं साहित्य त्यातून काढायचं आहे। एका मातीच्या पंटीमध्ये वगैरे ठेवायचं आहे, त्यावरती अजून 4-5 कापराच्या वड्या घालायच्या आहेत आणि कापरासोबत हे सगळं काही प्रज्वलित करायचं आहे। जसं याचा धूर होईल किंवा जसा याचा धूर घरभर पसरायला लागेल तसं घर जे आहे ते बांधमुक्त होईल। अत्यंत साधा सोपा उपाय आहे, आवर्जून करा। आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।